मुंबईमधील खारघर येथे नवीनच झाला असलेलं इस्कॉन टेम्पल इथे आज आम्ही गेलो होतो. तर नमस्कार मंडळी, मी अपेक्षा आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत करते. तसं बघायला गेलं तर हा व्हिडिओ 1 वर्षापूर्वीचा आहे, पण तेव्हा मला बोलताना किंवा मनातल्या भावना व्यक्त करताना एकदम अडखळल्यासारखं होत होतं, म्हणून तेव्हा मी सॉन्ग टाकलं होतं. पण आता मला खूप जास्त इच्छा झाली की मी या व्हिडिओला सुद्धा मनातल्या भावना व्यक्त करू. नवीनच इस्कॉन टेम्पल चालू झालं होतं आणि आम्ही पण इथं नवीनच राहायला आलो होतो. दिल्लीतून मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही इस्कॉन टेम्पलला गेलो होतो. त्याच्या अगोदर आम्ही इथं कुठेच फिरायला गेलो नव्हतो. नवीन जानेवारी महिना चालू झाला होता आणि कुठेतरी जावं आणि इस्कॉन टेम्पल पण ओपन झाले ह्याचे व्हिडिओ मी सुद्धा इन्स्टालाच बघितले होते, म्हणून इथं जायची मला खूप जास्त इच्छा झाली होती. आता इस्कॉन टेम्पलला जायचं म्हणल्यानंतर मग आम्ही दोघींना पण देऊ आणि मी दोघींना पण सेम मॅचिंग आणि मी पण साडी वेअर केली. तेव्हा इस्कॉन टेम्पल इतकं जास्त सुंदर होतं, आता पण सुंदरच आहे, पण नवीन ते नवीनच असते. त्यावेळेसची जरा वेगळीच इथली जी गर्दी असो किंवा बाहेरची गर्दी असो इतकी जास्त होती की बघायचंच काम नाही. सगळीकडे गर्दा 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 होता. आम्ही तळोजाला राहतो आणि तळोजाहून खारघरला जाण्यासाठी अगदी थोड्या वेळाचा टाईम लागतो. ठरवल्यानंतर आम्ही संडेच्या 4-5 वाजता निघलो आणि रस्त्याने बघाल तर इतकी जास्त गर्दी होती आणि गाड्या लावायला सुद्धा खूप जास्त ट्रॅफिक होती. बाहेरचं वातावरण तर तुम्ही बघू शकता, खूप जास्त सुंदर. आणि गर्दा जर म्हणाल तर बघा तुम्ही किती जास्त गर्दा होता आणि सगळीकडे एकदम प्रसन्नमय वातावरण होतं. सगळं न्यू 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 एकदम नवीन आणि क्लिअर कट कसं असतंय ना त्या टाईपमध्ये. मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कृष्णदेवाचं, त्याच्यानंतर राम लक्ष्मण सीता यांचं दर्शन होऊन जातं. त्यांचे व्हिडिओ काय मी इथं घेतले नव्हते. खूप सुंदर असं त्यांनी इथं ना खूप मस्त असं मध्ये मूर्ती वगैरे खूप छान आहे. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला नक्कीच दिसेल. तर त्यावेळेसचं वातावरण आणि आताच्या वातावरणामध्ये खूप जास्त फरक आहे. खूप जास्त काही गोष्टी बंद केलेल्या आहेत. समोरचं जे तिथलं ग्राउंड वगैरे होतं किंवा समोरचा जो भाग आहे आता गेल्यानंतर बंद आहे, पण तेव्हा जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा सगळीकडे ओपन होतं आणि एकदम सायंकाळच्या वेळेला गेलं असल्यामुळे एकदम वातावरण पण शांत, एकदम ऊन असं कडक वगैरे नव्हतं आणि फ्रेश वाटत होतं. दिव आणि मलाच वाटत होतं आम्ही जास्त खूप सुंदर दिसत होतो. दुसरे म्हणायची मला गरजच नव्हती. आणि तुम्ही बघू शकता खाली किती जास्त गर्दा होता. बाजूच्या साईडमध्ये असं पाणी होतं, आम्ही पण तिथे जाऊन बसलो होतो. खूप जास्त लोक होते आणि मग कुणीकडे बसायचं हेच समजत नव्हतं. त्याच्यामध्ये माझी नटखट देऊ त्यावेळेस 1 वर्षाची नुकतीच झाली होती, पण ती काय चालायला लागली नव्हती, चालत नव्हती. देऊ 1 वर्ष झालं तरी पण चालत नव्हती. मग असं मध्ये मध्ये दुसऱ्याच्या मध्ये कधी पोहोचत होती काही समजतच नव्हतं. कितीतरी लोकांनी तिला त्यावेळेस उचलून घेतलं, कारण तिला आम्ही सोडून हे सगळं फिरायला मस्त असं वाटत होतं. मग काय ती चक्करच मारित होती. आणि मंदिर जे होतं तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसत होतं. त्याच्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले आणि दिवला असं बघून ती कुणाला दिसतही नव्हती आणि कोणाच्याही पायात सहजपणे येऊन जाते. दुसरे जण तिचाच फोटो काढत होते, आपला फोटो काढायचं सोडून. खूप जणांनी दिवला उचलून पण घेतलं होतं. ती जसं काय तिचे फॅनच होते की काय माहिती. आणि खारघरमधलं हे न्यू इस्कॉन टेम्पल बघून अगदी छान असं वाटलं. नंतर थोड्या वेळाने मुलांनी घेतल्यानंतर देऊला काही मुलींनी सुद्धा घेतलं होतं आणि त्यांनी सुद्धा देऊसोबत फोटो काढले होते. आमच्याकडे येण्यापेक्षा तिला त्यांच्याकडे जायला जास्त इच्छा, म्हणजे छान वाटत होतं, कारण आमच्याकडे येऊ रोजच कंटाळून गेलेली होती. त्याच्यानंतर ती सुद्धा त्यांच्याकडे जाऊन मस्त असे फोटो काढत होती. खूप छान आणि क्यूट दिसत होती त्यावेळेस पण, आता पण दिसते, पण लहान मुलं सगळ्यांनाच आवडतात त्याप्रमाणे. नंतर इथं ओट्यावर बसल्यानंतर आम्ही पाणी खेळायला लागलो होतो. पाणी देऊला इतकं आवडत होतं की तिथून उठायलाच तयार नव्हती. पाय घालून तिला समजतच नव्हतं की त्याच्यामध्ये जातो की काय. आता हे इस्कॉन टेम्पल इतकं सुंदर आहे, बाहेर तर असं होतंच आणि त्यांनी फुलांनी वगैरे डेकोरेट केलेलं होतं त्यावेळेस, म्हणून अगदी जास्त सुंदर दिसत होतं. आम्ही थोड्या वेळ इथं बसलो होतो. गर्दा चौकडे होताच, पण थोडं खाली आल्यानंतर तेवढं शांत होतं. मंदिरात जाण्यासाठी थोडासा गर्दा वाटला, पण बाहेर आल्यानंतर मात्र निवांत वाटलं, म्हणून मग आम्ही इथं बसलो होतो. खाण्याची वगैरे सुद्धा थोडीफार त्यावेळेस व्यवस्था होती. बाहेर निघलं की आता पण थोडीफार व्यवस्था असते तिथे. आपण इथं भगवद्गीता ते सुद्धा इथं खरेदी करू शकतो, कारण त्याच्यासाठी इथं शॉपसुद्धा आहेत. त्याच्यानंतर देवचं खेळणं काही इथं बंदच होत नव्हतं. आम्ही पण थोडा रिकामा टाईमच काढून आलो होतो, त्यामुळं सूर्यास्त होईपर्यंत आम्ही तिथं थांबलो होतो. सूर्यास्त इतका सुंदर असा दिसत होता आणि त्याच्यासोबत मंदिरसुद्धा अगदीच उमटून पडलेलं दिसत होतं. तुम्ही बघू शकता किती छान असं वातावरण होतं सगळीकडचं. आणि नवीन ठिकाणी आपण पहिल्यांदा गेलो ना बघण्याची
इच्छा जरा वेगळी असते, कारण एका ठिकाणी 2-2 वेळाच गेल्यास तेवढे उत्सुक नसते माणूस. तर तू बघू शकता परत ह्या मुलींनी घेतल्या आणि त्यांनी सुद्धा देवसोबत फोटो काढले. हिला सुद्धा आमच्याकडलं सोडून दुसऱ्याकडे जायला जास्त आवडू लागलं होतं आणि ती मस्त मज्जा घेत होती, कोण कोण घेते मला. तुम्ही पण या मंदिरामध्ये नक्कीच भेट द्या. आम्ही पहिल्यांदा दिली, त्याच्यानंतर मी माझी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा 2-3 वेळेस मी त्याच्यानंतर पण गेले. पण पहिली भेट म्हणतात ना, आठवणीत राहते त्या टाईपमध्ये. पहिल्यांदा गेलो होतो त्यावेळेस आमचा उत्साह जरा वेगळाच होता आणि खूप सुंदर असा नजारा आणि खूप सुंदर अशा वेळेला आम्ही गेलो होतो. गर्दा तर होताच, पण पटांगण खूप जास्त असल्यामुळं दिवलासुद्धा मज्जा येत होती खेळायला. आणि मला तिचे व्हिडिओ जास्त काढायला आवडले होते, कारण ती सुंदर अशी दिसत होती. तिला चालता येत नव्हतं आणि सगळ्या घाणीमध्ये ती रांगत होती, पण मी काय उचलून घेतलं तर ती थांबत नव्हती, म्हणून मी पण तिला खेळत होतो. ते आता तिला ह्या पाण्याकडे जायचं होतं, तर पाणी इतकं जास्त होतं ते, तरी पण तिला तिथंच खेळायचं. कसं बसतं तिला आवरता खेळवत होते मी. दिवच्या व्हिडिओने माझा हा व्हिडिओ थोडा मोठा आणि लॉंग झाला, पण मला ह्या आठवणी ज्या होत्या ते मिस करायच्या नव्हत्या, म्हणून मी सगळ्या व्हिडिओमध्ये एडिट केल्या होत्या. कारण ह्या जर परत ह्या आठवणी किंवा हे जे आपण दृश्य बघतोय ते आपल्याला बघायला भेटत नाही, आणि आईशिवाय हे दुसरं कोणी समजू शकत नाही. आईला मुलांचे लहानपणीचे सगळे व्हिडिओ जरी बघत बसलं ना, तर वेळ कसा जातो हे कळतच नाही. आणि खूप सुंदर अशा मुवमेंट तिथे कॅप्चर केल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही काही फोटो वगैरे काढले सगळ्यांचे, आणि अगदी काय भरपूर असा वेळ घालवल्यानंतर आम्हाला घराच्या दिशेने निघायचं होतं. गोड शिरा वगैरे असा प्रसाद तिथं भेटतो आपल्याला. दरवेळेस गेलं खिचडी वगैरे सुद्धा भेटून जाते. तर तुम्ही पण नक्की भेट द्या सुंदर अशा मंदिराला, खारघरचं इस्कॉन टेम्पलला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा व्हिडिओवर, आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशाच. तर हे आहे मुंबईचं खारघरचं इस्कॉन टेम्पल, खूप सुंदर असं. तुम्ही पण नक्की बघून या. चलो बाय बाय, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.